असताना शिक्षक विद्यार्थ्यांसाठी काय करतो? आज शिक्षकांजवळ एवढी आहे की जे तुम्ही इंजिनियर देश सुद्धा करू शकतो. आज तुम्ही म्हणता डॉक्टर, इंजिनियर, वकील, पण ह्याच्या सगळ्यांच्या मागे एक शिक्षक असतो. म्हणजे भविष्य घडवणारा हा एक शिक्षक असतो. तुम्ही जेव्हा जन्मता, जन्मल्यानंतर तुम्ही 3-4 वर्ष बोलायला शिकता. तुम्ही आई म्हणता, बाबा म्हणता, दादा म्हणता, काका म्हणता, सगळं बोलता. पण जेव्हा तुम्ही शाळेत जाताल तेव्हा पहिल्यांदा तुम्हाला छोट्या गटामध्ये मोठ्या गटामध्ये अ शिकवला जातो, अ ला 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 आ शिकवलं जातं, ई शिकवलं जातो, इला गेलं आई असं शिकवलं जातं. आणि त्या दिवसापासून तुम्हाला अक्षरांची ओळख होते. तुम्ही आई जरी म्हणत असला, बाबा जरी म्हणत असला, पण ज्या वेळेस तुमचे शिक्षक तुम्हाला अ ला 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 आ शिकवतात तेव्हा तुम्हाला त्या आई जोपर्यंत तुमचं भवितव्य घडत नाहीये, तुम्ही एक देशाचे आदर्श नागरिक होत नाही, तोपर्यंत तुमच्या पाठीमागं तुमचे शिक्षक तुम्हाला प्रेरणा देत असतात की असं करा. तुमचे सूक्ष्म गुण हे फक्त शिक्षकांना माहीत असतात. तुम्ही दिवसभर आई वडिलांच्या सहवासापेक्षा शिक्षकांच्या सहवासात जास्त असतात, म्हणून शिक्षक तुम्हाला जास्त ओळखत असतात. एकदा नवी काय चाललंय तुमचं? उठायला तर शिक्षकांपेक्षा आई वडिलांपेक्षा शिक्षक तुम्हाला जास्त जवळचे असतात आणि ते तुम्हाला जास्त तुमचे गुण आणि दोष हे शिक्षकांना माहीत असतात. एकदा विमान चाललेलं असतं आणि विमानामध्ये प्राचार्य आणि प्राध्यापक बसलेले असतात. आणि जेव्हा ते विमानात बसलेले असतात तेव्हा त्याच्यातील एक जण म्हणतो की हे आपल्या विद्यार्थ्यांनी तयार केलेले विमान आहे. प्राध्यापक लगेच उठून जायला लागतात, पण प्राचार्य तिथनं उठत नाही. त्यांना प्राध्यापक म्हणतात की तुम्ही का नाही उठत? ते म्हणतात माझ्या विद्यार्थ्यांवर माझा विश्वास आहे, हे विमान चालूच होणार नाही. सॉरी, जो कळणार नाही तुम्हाला. फक्त शिक्षकच आपल्या विद्यार्थ्यांना ओळखत असतात की कोण विद्यार्थी काय करू शकतो, कोण विद्यार्थी डॉक्टर होऊ शकतो, कोण विद्यार्थी वकील होऊ शकतो. म्हणजे तुमच्यातील जे सूक्ष्म गुण आहेत ते फक्त शिक्षकाला माहीत असतात. शिक्षक हा महिलांचा दगड असतो. तुम्हाला मार्गदर्शन देण्यासाठी ते सतत कार्यरत असतात. शिक्षक तुम्हाला मार्ग दाखवत असतात, तुम्ही पुढे जायचं असतं. शिक्षकाचं काम काय आहे? तुम्हाला ज्ञान देणं. आज जगामध्ये तुम्ही पहिल्यांदा इतक्या वर्षात तुम्ही शिकत होता अन्न, वस्त्र, निवारा हे 3च गरजा आहेत. पण आता ते गरजा राहिलेल्या नाहीयेत. अन्न, वस्त्र, निवारा आणि शिक्षण. जर जगाच्या बाजारामध्ये तुम्हाला स्वतःच किंमत जर करायची असेल तर तुम्हाला ज्ञानाने परिपूर्ण व्हावं लागेल, तरच तुम्ही स्वतःला ओळखू शकाल. म्हणून शिक्षण घेऊन पुढे जायचं. आणि शिक्षण देत असताना शिक्षक तुम्हाला शिक्षण देत असतो, तुम्हाला घडवत असतो, तुम्हाला मार्गदर्शन करत असतो. अभ्यास करणे हे तुमचं काम असतं. शिक्षक स्वतः शिकवत असतो, पण त्याला साथ देणं काम असतं. आणि म्हणूनच आता शिक्षक दिन कशासाठी
शिक्षकांना काय अडचणी येतात हे तुम्हाला थोडंफार आजच्या दिवसामध्ये माहीत झालं असेल. शिक्षकांना फक्त त्याची मुलं नसतात, एक दोन मुलं नसतात, तर आज शाळेमधील जेवढे विद्यार्थी असतात हे शिक्षकांचेच मुलं असतात. मी म्हणू शकत नाही मला दोनच मुलं आहेत. माझे 5वी ते 10वीचे विद्यार्थी ते माझी मुलं आहेत आणि त्यांचं कल्याण करणं हे माझं काम आहे. आणि कुठलंही काम करताना ते प्रामाणिकपणे करणं हे महत्त्वाचं असतं. आज तुम्ही लहान आहे, तुमचं फक्त एवढंच काम आहे की तुम्ही प्रामाणिकपणे अभ्यास केला पाहिजे. आयुष्यात पुढे जात असताना आपला प्रामाणिकपणा कधी सोडायचा नसतो. तुम्ही जसजसे मोठं व्हाल तसतसे तुम्हाला चांगले वाईट अनुभव येतील, पण चांगले वाईट अनुभव घेत असताना प्रामाणिकपणा हा कधीच सोडू नका. तर आयुष्यात तुमच्या जवळ ज्ञान असेल तर तुम्हाला आयुष्यात कोणतीही अडचण येणार नाहीये किंवा पुढे जाण्यात जरी अडचणी आल्या तरी त्यातून मार्ग काढण्यासाठी तुमचे शिक्षक तुम्हाला उपयोगी पडेल. असं उदाहरण जीवन जगण्यावरील विश्वास त्याचा वाढत जातो. म्हणून ज्ञान संपादन करा आणि ज्ञान संपादन करत असताना शिक्षकांनी जे तुम्हाला आजपर्यंत शिकवलेले कुठले शिक्षक वाईट गोष्टी शिकवत नाही तर तुमच्यातील चांगले गुण पाहून तुम्हाला मार्गदर्शन करत असतात. शिक्षक म्हणजे आपण आपल्या मनामध्ये एखादा गुरु ठरवायचा की मी असं बनल, मी ह्याच्यासारखं बनल, माझं व्यक्तिमत्व हे असं असेल. जोपर्यंत तुम्ही तुमच्या मनामध्ये एखादा गुरु ठरवत नाही तोपर्यंत तुम्हाला काही बनण्याचं ध्येय तुमच्याजवळ ध्येय असलं तरच तुम्ही ते प्रयत्न करणारे ध्येय साध्य होण्यासाठी ज्याला स्वप्न नाही तो माणूसच नाही. एका डॉक्टरला 7वीच्या विद्यार्थ्यांनी विचारलं होतं, गव्हर्नमेंटचे डॉक्टर होते, डॉक्टर तुम्ही कधी रिटायर होणार? बघा 7वीतला विद्यार्थी तुमच्यासारखा काय काय विचारलं. जेव्हा ती आजारी पडली तेव्हा त्या मुलीने डॉक्टरांना काय विचारलं, तुम्ही कधी रिटायर होणार? का तू असा प्रश्न विचारला? तर ती म्हटली की ह्या जागेवर मला बसायचंय, ह्या ठिकाणी मला काम करायचंय. म्हणजे 7वीत असताना तिने ठरवली की आपण पण असंच डॉक्टर व्हायचं, आपण पण असंच शिकायचं. आणि ती खरोखर डॉक्टर झाली. त्या ठिकाणी नाही काम केलं तिने, पण ती डॉक्टर झाले. म्हणजे एखाद्या आदर्श व्यक्ती आपल्या डोळ्यासमोर ठेवून आपण पुढे जाण्यासाठी प्रयत्न करायचा असतो. आणि त्याप्रमाणे तुम्हाला लहानपणापासून गुरु भेटले, पुढे आयुष्यात अनेक गुरु तुम्हाला भेटणार आहे, अनेक मार्गदर्शक तुम्हाला भेटणार आहे. आणि त्या ठिकाणी ज्या ठिकाणी तुम्ही जाल त्या ठिकाणी आपल्या कामाशी आणि अभ्यासाशी जर तुम्ही प्रामाणिक राहिला तर देशाचे भवितव्य हे तुमच्या हातात असणारे, देश घडवण्याचे सामर्थ्य तुमच्या हातात असणारे. 21व्या शतकात आपण जगत असताना विज्ञान युग आहे आणि विज्ञान युगात जगत असताना आपण कुठे आहोत स्वतःला पारखण्याची गरज आहे की मी ह्या जगाच्या बरोबर चाललं पाहिजे. मी जरी गावामध्ये राहत असलो तरी मी मागं राहिलं नाही पाहिजे. तर मला पुढे जायचं आहे, मला